नमस्कार. तर आज आपण बघूया की IVF चे म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचे किती प्रकार आहेत. तर जो पहिला प्रकार आहे, हस्बंडचे शुक्राणू चांगले असतील, वाईफचे शुक्राणू असेल आणि तरी गर्भधारणा राहत नाहीये, अशा कंडिशन मध्ये आपण त्यांचे स्वतःचे स्त्रीबीज आणि पुरुष बीज वापरून IVF करतो. सेकंड जो प्रकार आहे त्याला म्हणतात स्त्रीबीज दत्तक योजना. ह्या योजनेअंतर्गत आपण काय करतो की स्त्रीबीज आपण डोनर स्त्रीकडून घेतो आणि हस्बंडचे शुक्राणू इंजेक्ट करून आपली जी रिसिपियंट वाईफ असते तिच्यामध्ये आपण ते गर्भ सोडत असतो. जो थर्ड प्रकार आहे तो जो आहे तर त्याला म्हणतात की पुरुष बीज दत्तक योजना, म्हणजेच डोनर स्पर्म IVF. तर याच्यामध्ये काय असतं की समजा तुमच्या वाईफचे स्त्रीबीज चांगले आहेत, म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत, पण पुरुष बीज म्हणजे नाही भेटत आहे, टिसामध्ये पण तुम्हाला पुरुष बीज भेटण्याची शक्यता फार कमी आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण डोनर पुरुष बीज वापरतो. तर त्याला म्हणतात की डोनर स्पर्म IVF. जे चौथा जो प्रकार आहे की याच्यामध्ये जी वाईफ आहे तिला पण स्त्रीबीज राहिले नाहीये आणि हस्बंड आहे त्याला पण शुक्राणू प्रेझेंट नाहीये. अशा कंडिशनमध्ये आपण दोन्ही दत्तक घेतो, म्हणजे स्त्रीबीज पण दत्तक घेतो आणि पुरुष बीज दत्तक घेतो, म्हणजे पूर्ण गर्भच दत्तक घेतला जातो. तर याला म्हणतात की गर्भ दत्तक योजना. तर असे हे IVF चे 4 प्रकार आहेत. धन्यवाद.